नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्य शासनानं शिक्षण हक्क कायद्यातील म्हणजेच राईट टू एज्युकेशन ॲक्ट मध्ये 25% आरक्षित जागांच्या प्रवेशासंदर्भात विना अनुदानित शाळांना वगळण्याबाबत काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा आणि मुवमेंट फॉर पीस, जस्टिस अँड सोशल वेलफेअर यांनी दाखल केली होती। सोमवारी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याबाबत सुनावणी घेण्यात आली। त्यामध्ये राज्य शासनानं 9 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेला आता स्थगिती देण्यात आली आहे। त्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये RTE अंतर्गत प्रवेश मिळू शकेल अशी स्थिती निर्माण झाली असल्याचे अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेचे डॉक्टर शरद जावडेकर यांनी माहिती दिली। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून सुमारे 10 ते 12 वर्षांपासून सामाजिक आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना RTEच्या 25% आरक्षित जागांवरती प्रवेश दिला जातो। परंतु राज्य शासनाने यावर्षी कायद्यामध्ये बदल करून केवळ सरकारी शाळांमध्येच RTE अंतर्गत प्राधान्याने प्रवेश देण्याचं धोरण स्वीकारलं होतं। सरकारी शाळा उपलब्ध नसतील तरच खाजगी स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल अशी नियमावली तयार केली। त्यावर विविध पालक संघटनांनी आवाज उठवला। त्यामध्ये काही संघटनांनी न्यायालयामध्ये धाव घेतली। त्यावर न्यायालयानं शासनाच्या अधिसूचनेला स्थगिती दिली आहे। अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर शरद जावडेकर म्हणाले की न्यायालयानं शासनाच्या 9 फेब्रुवारी 2024च्या अधिसूचनेला स्थगिती दिली आहे। मात्र न्यायालयाच्या निकालाची प्रत प्राप्त झाल्यानंतरच आम्ही अधिक माहिती देऊ शकतो। अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेनं RTE कायदा मंजूर करून त्याची योग्य अंमलबजावणी करून घेण्यासाठीच तसेच कायद्यामध्ये योग्य दुरुस्त्या करण्यासाठी सातत्याने लढा दिलेला आहे। आता न्यायालयानं शासनाच्या अधिसूचनेला स्थगिती दिल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे। याबाबतची पुढील सुनावणी जुलै महिन्यामध्ये होणार आहे। अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेच्या बाजूनं ॲडव्होकेट मेरी देसाई आणि ॲडव्होकेट देवयानी कुलकर्णी यांनी बाजू मांडली होती, तर मुवमेंट फॉर पीस, जस्टिस अँड सोशल यांची बाजू ॲडव्होकेट गायत्री सिंग यांनी मांडली होती। RTEचा नियम बदलला कसा असा प्रश्न उपस्थित करून न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलंय। तसेच ही दुरुस्ती मूलभूत अधिकारांचं आणि RTE कायद्याचंच मुळात उल्लंघन आहे असं सांगत या दुरुस्तीला स्थगिती देण्यात आलेली आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता RTE पुन्हा लागू होणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर आपला प्रवेश RTE अंतर्गत तुम्ही सुनिश्चित करावा। तर भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, परंतु अशाच नवनवीन माहितीसाठी आणि अपडेटेड न्यूजसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।